नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, मी दिगंबर शिंदे. मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओसह केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि एक नवीन माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. आणि ती माहिती अशी आहे की PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 16वा हप्ता होता, तो 16वा हप्ता जो वितरित करण्यात आला, त्याचं स्टेटस कसं पाहायचं किंवा तो आपल्याला मिळाला किंवा नाही मिळाला ते कसं बघायचं याविषयीचा मित्रांनो हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. आणि केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे ते क्रोम ब्राउझर इथं तुम्हाला ओपन करायचे आहे आणि त्या क्रोम ब्राउझरमध्ये PM किसान असं टाकून सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक येते PM किसान या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं नो युअर स्टेटस हा जो ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे त्याची माहिती घेण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर. हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे जर असेल तर ठीक, नसेल तर तो आपण कसा काढायचा याची माहिती इथे घेऊयात. इथं रजिस्ट्रेशन नंबर जो आहे त्याला क्लिक करायचा आहे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो इथं दोन ऑप्शन आहेत, एक मोबाईल नंबर आणि दुसरा आहे आधार. तुम्ही मोबाईल नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून सुद्धा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथं काढू शकता. मी इथं आधार नंबर टाकतोय. इथं मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर हा जो कॅप्चा आहे जसा आहे तसाच मित्रांनो कॅप्चा तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि गेट मोबाईल OTP हा जो ऑप्शन तिथं तुम्हाला दिसतोय त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक अशा पद्धतीचा मेसेज गेलाय. अगदी OTP न टाकता सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. त्यासाठी मित्रांनो OTP न टाकता गेट डिटेल्स नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर भेटून जाईल. रजिस्ट्रेशनच्या समोर तुमचं नाव पण इथं असेल. हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मित्रांनो कॉपी करून घ्यायचा आहे किंवा कुठे लिहून घ्यायचा आहे. नंतर बॅकला येऊन नो युअर स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे किंवा तिथे टाकून घ्यायचा आहे. जो कॅप्चा येतोय तो कॅप्चा जसा आहे तसाच पुढे इथं तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि गेट OTP म्हणायचा आहे. यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP इथं भरून घ्यायचा आहे किंवा इथं टाकून घ्यायचा आहे आणि गेट डाटा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्हाला PM किसान सन्मान निधी संबंधित बरीचशी माहिती इथं पाहायला मिळेल. या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं नाव, मोबाईल नंबर, याशिवाय कितवा इन्स्टॉलमेंट आहे, कितवा हप्ता तुम्हाला मिळाला आहे, कोणत्या बँकेमध्ये सध्याचे पैसे जमा झालेत, अकाउंट नंबर जे आहे तुमचं या अकाउंट नंबरची माहिती मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला किंवा तो जो हप्ता आहे तो हप्ता कोणत्या तारखेला आणि कधी मिळाला याची माहिती सुद्धा इथं भेटेल. त्यानंतर मित्रांनो इथं इलिजिबिलिटी स्टेटस जे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लँड सीडिंग यस, EKYC यस आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस यस जर असेल तर तुम्हाला पैशाला मित्रांनो काहीच अडचण नाही. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे हप्ते आहेत हे हप्ते इथं दाखवण्यात आले आहेत. पहिला, दुसरा, अगदी 13, 14, 15 पर्यंत तुम्हाला ज्या हप्त्याची माहिती पाहिजे आहे त्याला इथं क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथं भेटून जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.